नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आज 26 जून अर्थातच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी आपणा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले, अनेक काव्य रचली गेली, कारण त्यांचं कार्य आणि कर्तृत्व असं महान होतं कोल्हापूर संस्थानामध्ये. आणि म्हणून त्यांच्यावर एक काव्य लिहिलेले कवी सूर्यकांत खांडेकर यांच्या काव्यातील कवितेतील 2 पंक्ती त्या अशा आहेत की, हिरे माणके सोने पाचू उधळा जय जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुम्हास हा मुजरा. पददलितांचा कैवा ऋतू रयतेचा राजा, महाराष्ट्राचा उद्धारक तू श्रमिकांचा राजा. असं वर्णन त्या 2 ओळीमध्ये मी सांगितलं. आणि त्यामध्ये असं कळतं की शाहू महाराजांचं कार्यकर्तृत्व एवढं महान आहे की त्यांचा जय जयकार करताना त्यांच्यावर सोने चांदी हिरे पाचू माणके उधळा असं म्हटलंय कवीने. म्हणून आज आपण त्यांच्या चरित्रात्मक काव्यकर्तृत्वाचा थोडक्यात संक्षिप्त आढावा आपण घेणार. तर छत्रपती शाहू महाराज अर्थात कोल्हापूर संस्थानाचे राजे. तर हे राजे कसे झाले हे सर्वप्रथम सांगत असताना त्यांचे वडील कागलचे आबासाहेब उर्फ जयसिंगराव घाटगे हे कोल्हापूर संस्थानाचे रिजंट होते. रिजंट म्हणजे राज्याचा प्रतिनिधी. आणि कोल्हापूर संस्थाने इंग्रजांच्या आधिपत्याखाली, स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट आहे. त्यांचा विवाह मुधोळच्या एकुलत्या एक राजकन्या राधाबाई यांच्याशी झाला 1864. म्हणजे जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे यांचा विवाह राधाबाई, मुधोळच्या एकुलत्या एक राजकन्या राधाबाई यांच्याशी 1864 मध्ये झाला. लग्नाच्या वेळी त्यांचं वय फक्त 8 वर्षाचं होतं राणीसाहेबांचं. आणि त्या काळात ते लहानपणी लग्न करण्याची पद्धत होती. त्यानंतर 10 वर्षांनी, म्हणजे जेव्हा त्या 18 वर्षाच्या झाल्या त्यावेळेस त्या दाम्पत्याला पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं. तेच आज 26 जून 1874 या दिवशी शाहू महाराजांचा जन्म झाला. अगदी 2च वर्षांनी त्यांचं नाव यशवंत ठेवण्यात आलं. शाहू महाराजांचं नाव यशवंत उर्फ बाबासाहेब असं म्हणत असत. त्यानंतर 2 वर्षांनी 3 जानेवारी 1876 त्यांना दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यांचं नाव बापूसाहेब उर्फ पिराजी. आणि या 2 मुलांचा जन्म झाल्यानंतर अगदी थोड्याच कालावधीमध्ये 1877 मध्ये राधाबाई यांचा अचानक आकस्मिक मृत्यू झाला. आणि जयसिंगराव घाटगे उर्फ आबासाहेब घाटगे यांच्यावर यांना फार धक्कादायक ती घटना होती, परंतु ते खचले नाहीत. या दोन्ही बालकांचा त्यांनी खूप चांगल्या रीतीने सांभाळ केला. त्यांना उत्तम शिक्षण देण्याची त्यांनी व्यवस्था केली, सांभाळण्याची व्यवस्था त्यांना केली. आता यशवंत उर्फ बाबासाहेब हे छत्रपती शाहू महाराज कसे झाले, तर तो इतिहास असा आहे की 1883 25 डिसेंबर 1883 कोल्हापूरचे छत्रपती 4थे शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाला. आता हे 4थे शिवाजी महाराज कोल्हापूरच्या गादीवर होते. त्यांना मानसिक विकार होता आणि त्यामुळे त्यांना उपचारासाठी वारंवार त्यांना नगरला, सातारला न्यावं लागायचं. आणि त्यावेळेस त्यांच्या राणीसाहेब म्हणजे आनंदीबाई ह्याही वयाने लहान होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे कोल्हापूरची गादी रिकामी झाली. आणि लगेच रिजंट असलेले आबासाहेब उर्फ जयसिंगराव यांनी मुंबईचे गव्हर्नर रीज यांना तसे कळवले. रीज साहेबांनी इथे लगेचच त्यांनी त्या गादीवर एक वारसा द्यावा, एक दत्तक पुत्र त्यांना द्या आनंदीबाईंच्या मांडीवर, जेणेकरून त्या राज्यकारभार चालवू शकतील असे फरमान काढले. आबासाहेबांनीही सुद्धा आपला जो मोठा पुत्र आहे बाबासाहेब उर्फ यशवंत यांना आनंदीबाईच्या मांडीवर दत्तक म्हणून दिले. आणि आनंदीबाईंनी त्यांना मांडीवर घेऊन तो राज्यकारभार सुरू केला. आता त्यावेळेस त्यांचं वय 10 वर्ष होतं. त्यानंतर 20 वर्ष म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना 20 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 1894 साली त्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक म्हणजे राज्यारोहण समारंभ करण्यात आला. आणि खऱ्या अर्थाने ते
छत्रपती शाहू महाराज असं त्यांचं नामाभिमान झालं. छत्रपती शाहू महाराज राजे झाले आणि कोल्हापूर म्हणजे करवीर नगरीची जनता ही खूप आनंदली. कारण आत्तापर्यंत म्हणजे छत्रपती चौथे शिवाजी महाराज गादीवर होते, ते मानसिक विकाराने त्रस्त होते. तर तो जो राज्यकारभार होता तो नोकरशाहीच्या ताब्यात होता आणि नोकरशाहीच्या ह्या राजकारणाला जनता कंटाळली होती. एक हाडामासाचा सुशिक्षित व्यसनरहित राजा जो गादीवर बसला त्याचा आनंद कोल्हापूरकरांनी व्यक्त केला. कारण छत्रपती शाहू महाराज यांचं शिक्षण त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेलं होतं. त्यानंतर मल्लविद्या शिकवली होती, शरीर कमावलेलं होतं आणि म्हणून ते धनसंपत्ती आणि शरीर संपत्ती याला फार महत्त्व देत होते. शिवाय ते एक LLD पदवी ही त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पास करून आलेले होते. तर असा हा सुशिक्षित राजा या कोल्हापूरला संस्थानाला लाभला आणि सगळीकडे आनंद झाला. तर ह्या शाहू महाराजांची जे स्नानाची पद्धत अशी ती पंचगंगा नदीवर त्यांचं शाही स्नान असायचं. आणि झालं काय की 1899 साली कार्तिक महिन्यात म्हणजे इंग्रजी ऑक्टोबर महिन्यात शाही स्नानाला त्यांचे मामासाहेब खानविलकर, छोटे बंधू बापूसाहेब आणि राजाराम शास्त्री हे त्यांच्या आणि राजदरबारातील इतर मंडळी पंचगंगेच्या घाटावर भल्या पहाटे स्नानासाठी गेले. शाही स्नान असे राजाचं. आणि त्यावेळेस नारायण शास्त्री भट हे त्यांच्यावर मंत्रोच्चारामध्ये त्यांचं शाही स्नान होतं. आणि त्यावेळेस हे नारायण भट जे आहेत, नारायण शास्त्री भट हे पुराणोक्त मंत्र म्हणत आहेत हे राजाराम शास्त्री भागवतांच्या लक्षात आलं. आणि राजाराम शास्त्री भागवतांनी ती गोष्ट शाहू महाराजांच्या कानावर घातली. तर वेदोक्त मंत्र आणि पुराणोक्त मंत्र हे काय आहे म्हणून त्यांनी नारायण शास्त्री भटांना त्यांनी विचारलं की मला जेव्हा शाही स्नानाची वेळ असते त्यावेळेस तुम्ही पुराणोक्त मंत्र नको म्हणायला, तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणायला हवे होते. त्यावेळेस निर्विकारपणे नारायण भट शास्त्रीने सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, जरी राजे जरी असलात तरी जातीने शूद्र आहात म्हणून तुम्हाला पुराणोक्त मंत्र म्हटले. हे ऐकून त्यांना फार धक्का बसला आणि त्यांना जे ब्राह्मण्यग्रस्त असं दंडेलशाही ही त्यांना मान्य नव्हती. राजाज्ञा की धर्माज्ञा हा प्रश्न त्यांनी वारंवार ब्राह्मणांना विचारून त्यांनी हे मान्य केलं की शूद्र आणि पुरोहित हे समानच आहेत, राजा आणि पुरोहित माणसंच आहेत. आणि मग त्यामध्ये सुद्धा हा जो भेदभाव केला जातो ह्याची शाहू महाराजांना अतिशय चीड आली. त्यांनी वारंवार त्यांना समोपचाराने समजावून सांगून सुद्धा विधीला टाळाटाळ करत नारायण शास्त्रींनी तो पुराणोक्त मंत्राचाच त्यांनी वापर केला. आणि म्हणून ही वेदोक्त चळवळ शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापुरामध्ये चालू केली. तरीही या विधींना ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण असत ते टाळाटाळ करीत असत विधी करताना. कालांतराने त्यांना फार मोठा धक्का बसून त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना जर ब्राह्मण आणि राजामध्ये एवढं जर वाद सुरू आहे किंवा जातीभेद सुरू आहे तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये स्पृश्यता किती पाळली जात असेल. आणि म्हणून त्यांनी समाजामध्ये जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा अस्पृश्यांना अतिशय हीन दीन जीर्ण जगावं लागतंय याचा त्यांना अनुभव आला. आणि मग त्यांनी अस्पृश्यांना बंधुत्वाच्या भावनेने जवळ करण्यास सुरुवात केली. कारण पुरोगामित्व किती महान आहे हे त्यांना कळून चुकलं. आणि त्यावेळेस त्यांनी सर्व बहुजनांना जवळ केलं. एवढंच नव्हे तर स्वतःच्या पंक्तीला, जेवणाच्या पंक्तीला महार, मांग, सांबार, वडार, रामोशी, विल्ल ह्या सर्व जाती धर्माच्या लोकांना ते पंक्तीला आपल्या राजवाड्यात बोलवत असत, जेवणाच्या पंक्तीला बोलवत असत. एवढंच नव्हे तर त्यांनी अस्पृश्यांसाठी प्रथम शाळा काढल्या. कारण जर शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत होतं, जर हे विद्यार्थी शिकले तरच त्यांना जगातील घडामोडीचं ज्ञान होईल आणि त्यांना स्वतः एक उपजीविकेचं साधन मिळू शकेल. आणि म्हणून त्यांनी शिक्षणामध्ये आरक्षणाचा जाहीरनामा काढला. आणि या आरक्षणामुळे 50% जाहीरनामा म्हणजे अस्पृश्यांना 50% राखीव जागा शिक्षणामध्ये ठेवल्या. एवढंच नव्हे तर सरकारी दरबारी नोकरीमध्ये सुद्धा त्यांना राखीव जागा ठेवल्या, जेणेकरून शिक्षण घेतल्यानंतर पदावर, योग्य पदावर त्यांना ती नोकरी मिळावी, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा चांगला सांभाळ आणि सुधारणा होऊ शकते अस्पृश्यांमध्ये.
एवढंच काय, ती अगदी म्हणजे छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं, छोटं म्हणजे मोठंच आहे ते, हॉटेल व्यावसायिक गंगाराम कांबळे यांना त्यांनी चहाचं हॉटेल काढून दिलं. आता अस्पृश्याच्या हॉटेलवर चहा प्यायला कोण जाणार, परंतु स्वतः ते आपला जो लवाजमा आहे राजदरबारातले सगळं मंत्रिमंडळ घेऊन, खडखडा म्हणजे रथ घेऊन त्या हॉटेलवर जात आणि सर्वसामान्य जे कपामध्ये चहा पीत त्या कपामध्ये शाहू महाराज स्वतः चहा पीत. त्यावेळेस त्यांच्या राजदरबारातील जी सवर्ण मंडळी होती त्यांना काही ते मनाला पटत नसे, परंतु साठी त्यांना ते करावं लागेल. एवढं त्यांनी समतेच्या हितार्थ त्यांनी ही कामं केलेली आहेत. अस्पृश्यांच्या समतेच्या हितार्थ ड्रायव्हिंग क्लास त्यांनी चालू केला आणि ह्या ड्रायव्हिंग क्लासमध्येही त्यांनी अनेक असे क्लासेस त्यांनी चालू केले, जेणेकरून अस्पृश्यांना त्यांनी राखीव जागा ठेवल्या. आणि हे ड्रायव्हर तयार झाल्यानंतर त्यांना लायसन्स दिलं. एवढंच काय, स्वतःच्या गाडीवर, नंतर अक्कासाहेबांच्या गाडीवर, युवराजांच्या गाडीवर त्यांनी अस्पृश्य ड्रायव्हरची नेमणूक केली विश्वासाने आणि त्यांना तिथे योग्य मोबदला दिला. संरक्षण खात्यामध्ये डगलेवाले पोलीस, पट्टेवाले पोलीस इथेही त्यांनी आरक्षण ठेवलं आणि तिथे त्यांची भरती केली आणि चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना मोठा सत्कार करत असत किंवा त्यांचा काय भेटवस्तू देत असत आणि त्यांचा गौरव करत असत. शिक्षणामध्ये भरती जशी होत होती तशी त्यांच्यामध्ये सुधारणाही होत होती. एवढंच नव्हे, सगळ्यात मोठं सांगायचं म्हटल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशी शिक्षणासाठी चाललेले आहेत, एक अस्पृश्याचा मुलगा परदेशी शिक्षणासाठी जात आहे हे त्यांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड, बडोदाचे संस्थानिक सयाजीराव गायकवाडकडून यांना ती माहिती मिळाली. तर स्वतः राजे असून सुद्धा ते परेलच्या डबक चाळीत बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जातात आणि त्यांना शिक्षणासाठी भरघोस रुपयांची मदत ते करतात. मग एवढा मोठा राजा की अस्पृश्यांचा मुलगा परदेशात जाऊन शिकून यावा ही मोठी त्यांची इच्छा. बरं, बाबासाहेबांनी जनता पत्र चालू केलेलं होतं आणि जनता पत्र काही काळ आर्थिक कारणामुळे बंद पडलेलं होतं. तेव्हा सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी हे पत्रक चालू करण्यासाठी त्यावेळेस त्यांना 2,500 रुपयांची मदत त्यावेळेस त्यांनी केलेली होती. म्हणजे जिथे जिथे अस्पृश्य बांधवांना गरज आहे तिथे तिथे त्यांनी मदत केली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातून शिकून आल्यानंतर सामाजिक क्रांतीचा लढा पुकारला आणि पहिली परिषद माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद भरवली 1920ला. त्यावेळेस त्यांनी शाहू महाराजांना आमंत्रण दिले. त्यावेळेस आपली मुलगी अक्कासाहेब हे खूप आजारी असताना सुद्धा वेळात वेळ काढून शाहू महाराज तिथपर्यंत पोचले माणगावला आणि त्या सभेमध्ये त्यांनी भारदस्त असं भाषण केलं आणि बाबासाहेब हेच तुमचे पुढारी आहेत, ह्यांचं तुम्ही ऐका, अस्पृश्यतेच्या गर्तेतून ते तुम्हाला बाहेर काढणार आहेत आणि तुमचा उद्धार करणार आहेत अशी ओळख समस्त जनांना त्यांनी करून दिली आणि ती परिषद फार मोठी गाजली आणि नंतर बाबासाहेबांचा अस्पृश्यतेचा लढा हा चालू झाला. तर असं हे शाहू महाराजांचं अस्पृश्यांविषयी सामाजिक समता करण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं होतं. बरं, स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं कार्य केले. स्त्रियांना पहिल्यांदा मोफत शिक्षण केलं. जसं अस्पृश्यांना मोफत शिक्षण केलं तरी सर्व जाती धर्मातील स्त्रियांना त्यांनी शिक्षण मोफत केलं. एवढंच नव्हे तर हुशार मुलींना त्यांनी स्कॉलरशिप चालू केली. एवढंच नव्हे तर ज्या शिक्षिका असत त्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी खास तरतूद केली आणि पुणे, नागपूर, नाशिक, हैदराबाद, बंगळूर इथे त्यांनी शाळा काढण्यासाठी, वसतिगृह काढण्यासाठी त्यांनी आपली जो राजखजिना असतो तो मोकळा केला. कारण का तिथेही हे असे भेदभाव असत शाळेमध्ये, म्हणून त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा आणि त्यांच्यासाठी वेगळी वसतिगृह, अस्पृश्यांसाठी वेगळी वसतिगृह, स्त्रियांसाठी वेगळी वसतिगृह केली. वसतिगृह नुसती केली नाही तर तिथे त्यांना शिक्षण आणि जेवणाची व्यवस्था आणि शालेय सामान जे आहे, वह्या पुस्तकं वगैरे ते मोफत देण्याची तिथे व्यवस्था केली. त्यामुळे स्त्री वर्ग हा मोफत शिक्षण घेऊ लागला आणि त्यांची प्रगती होऊ लागली. त्यानंतर तिथे अस्पृश्यांना संस्कृत शिकण्यासाठी सुद्धा त्यांनी त्यावेळेस परवानगी नव्हती अस्पृश्यांना, ती त्यांनी करून दिली आपल्या संस्थानामध्ये. म्हणजे आपल्या संस्थानामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी अशा अनेक सुधारणा केल्या. विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की देवदासींसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. कारण कोल्हापूरपासून अतिशय जवळ असं सौंदत्ती
म्हणजे बेळगावजवळ सौंदत्ती कर्नाटकामध्ये गाव आहे, तिथे आजही देवदासी प्रथा चालू आहे. शाहू महाराजांनी त्या काळात देवदासी प्रथेवर प्रतिबंध केलेला होता. कारण देवदासी ह्यांना देवाची दासी पण बायको गावाची असा हा एका बाजूला एक काळा प्रकार चालू होता. देवांना सोडलेल्या मुली, आणि मग त्यांनाही असं वाटायचं नाही की आपण काही पाप करतोय. त्यांना वाटायचं समाजामध्ये आम्हाला स्थान आहे चांगलं, लग्न कार्यामध्ये आम्हाला आवर्जून बोलवतात, आम्हाला कपड्या लत्त्यांचे आहेर देतात, जेवणाच्या पंक्ती आम्हाला वेगळ्या देतात आणि आम्ही देवाची सेवा करतो. परंतु ह्या मागची जी काळी बाजू होती ती त्यांनी त्यांना समजावून सांगितली, आणि त्यापासून झालेली अनवरत संतती आहे त्यांच्यासाठी त्यांनी कायदा केला आणि देवदासींना आणि त्यांच्या संततीला त्यांनी संरक्षण दिलं. एवढं महान कार्य त्यावेळेस शाहू महाराजांनी केलेलं आहे. शिमगा किंवा रंगपंचमीला कोल्हापूर संस्थानामध्ये स्त्रियांविषयी किंवा अर्वाच्य वाईट बोलण्यावर त्यांनी बंदी घातली. त्यासाठी स्वतः ते बाहेर पडलेले आहेत. 19 मार्च 1921ला स्वतः बाहेर पडलेले आहेत त्या सणा दिवशी, आणि त्या दिवशी त्यांनी फरमान काढलं आहे, जर कधी असा प्रकार दिसला तर त्यांना कडक शासन केलं जाईल. कारण त्यांनी केलेले कायदे त्याची अंमलबजावणी होते का ह्यासाठी ते स्वतः पुन्हा एकदा समाजामध्ये जात असत, फिरत असत आणि विचारत असत, आणि तसं ते घडवून आणत असत, जेणेकरून सामाजिक समता त्यांनी खऱ्या अर्थाने स्थापन केलेली होती. स्त्री शिक्षणाचा पाया आपल्याला माहित आहे की स्त्रियांना भारतीय समाज व्यवस्थामध्ये स्त्रीला मनुवादी संस्कृतीला दबलेल्या स्त्रिया आणि एकूण लोकसंख्येच्या निम्मी अर्धी संख्या महिलांची असून सुद्धा त्या महिला फक्त भोगण्याच्या आणि जाळण्याच्या मनुवादी संस्थेच्या अप्रतिष्ठा, त्यांना त्या अप्रतिष्ठेने जगावे लागेल. त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी बुद्ध काळापासून प्रयत्न झाले. म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी पहिल्यांदा स्त्रीला ज्ञान देण्याचा अधिकार दिला, आणि ती परंपरा महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींना शाळा सुरू केली. आपल्या पत्नीला प्रथम शिकवलं. सावित्रीबाईंनी शेळा मातीचे गोळे झेलले, अगदी पोत्यात घालून मुलींना आणत असत, त्यांना शिकवलं, सज्ञान केलं त्यांना. त्यानंतर ही जी परंपरा आहे त्या सत्यशोधक समाजाचा जो प्रभाव आहे महात्मा फुलेंनी काढलेला, त्याचा खूप प्रभाव शाहू महाराजांवर पडला, आणि ह्याचाच फायदा त्यांनी घेतला. ह्या वातावरणाचा सत्यशोधक समाज सर्व धर्म समभावाला त्यांनी पाठिंबा दिला, आणि तो जो चळवळ आहे ती त्यांनी तिथे राबवली. आणि एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना आपल्या मालाला व्यवस्थित भाव मिळावा ह्यासाठीही त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. पंचगंगा ही कोल्हापुरातली जी मोठी नदी आहे, जी सर्व कोल्हापूर संस्थानाला पाणी पुरवठा करायची, परंतु पूर आला की बरंचसं पाणी वाहून जायचं आणि गाळाची जमीन सुद्धा वाहून जायची, आणि म्हणून अनेक वेळा त्यांना पाणीही मिळत नसे उन्हाळ्याच्या दिवसात. त्यावेळेस त्यांनी त्या काळामध्ये राधानगरी धरण शाहू महाराजांनी बांधलं, जेणेकरून अनेक खेड्यापाड्यामध्ये हे पाणी मिळत असे आणि शेतीला सुद्धा पाणी मिळत असे. म्हणून कोल्हापूर नगरी आजही सुजलाम सुफलाम आहे असं म्हटलं जातं. कोल्हापुरामध्ये त्यांनी जयसिंगपूर हे नावाचं जंगल होतं, म्हणजे जयसिंगपूर, आणि तिथे त्यांनी मोठं शहर स्थापन केलं. आणि हे शहर म्हणजे आखीव रेखीव स्वच्छता, रस्ते, टुमदार घरं, बाजारपेठ, नंतर ऑफिसं वगैरे त्यांनी तिथे थाटली, आणि आजही हे जयसिंगपूर रेल्वे स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी अनेक अशी गोरगरिबांसाठी कामं केलेली आहे. लोकांचा कनवाळू राजा त्यांना म्हटलेला आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिकून भारतात आले त्यावेळेस त्यांनी इथे बोलावून कोल्हापूरला त्यांनी शहरामध्ये बादली फेटा बांधून त्यांची मिरवणूक काढलेली होती. आणि म्हणून 2 दिवस राहिल्यानंतर उत्तम पाहुणचाराने बाबासाहेब जेव्हा मुंबईला जायला निघाले तेव्हा स्वतः राजे बाबासाहेबांना रेल्वे स्टेशनला सोडवायला गेलेले आहेत, पोचवायला गेलेले आहेत. म्हणजे असा हा राजा, कनवाळू राजा, आरक्षणाचे जनक म्हणतो त्यांना, आणि शिवाय स्त्री समतेचे उद्धारक, स्त्रियांचे उद्धारक असं आपण म्हणतो त्यांना. तर ह्या स्त्रियांना आणि अस्पृश्यजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष वेचली. तर अशा या शाहू महाराजांना म्हणून म्हटले की हिरे माणके पाचू उधळा आणि जय जयकार करा, असं म्हणावं असं वाटतं. या शाहू महाराजांनी मुंबईत आले असताना त्यांनी
प्रथम आपल्या दरबारातील लोकांना सांगितलं, कोदंडला बोलवा. कोदंड हे प्रबोधनकारांना, ते प्रबोधनकार ठाकरे यांना ते लाडाने बोलत असत. त्यांचं नाव ठेवलेलं होतं कोदंड. त्यांना बोलवा आणि त्यांना प्रतापसिंग राजे भोसले आणि रंगो बापू यांच्यावर एक पुस्तक लिहायला सांगा, असा निरोप त्यांनी त्यांना दिलेला होता. आणि प्रबोधनकार ठाकरे हे नेहमी त्यांना भेटत असत. आणि ही जी पुरोगामी विचाराची मंडळी होती, त्यामुळे महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र असा म्हटला जातो. आणि मुंबईला आल्यानंतर खरं म्हणजे ते बडोदा नरेशच्या मुलीच्या लग्नासाठी इथे आलेले होते, पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि पन्हाळा लॉज येथे छत्रपती शाहू महाराजांचा 6 मे 1922 रोजी सकाळी 6:05 वयाच्या अगदी 48व्या वर्षी, म्हणजे 50ही पूर्ण झाली नव्हती त्यांचा तिथे निधन झालेलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र या कनवाळू राजाच्या निधनानंतर हळहळला. आणि त्यांची आज जयंतीनिमित्त आपला एक कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला. इथेच थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.